नमस्कार. मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण उपासाचा वेगळा पदार्थ बनवणार आहोत. हा आपल्याला म्हणजे सगळं बाकीचे सगळं म्हणजे नेहमीचे पदार्थ तर वेगवेगळे बनतात. उपवासाचे असे काही वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात बघा. म्हणजे कोण उपवास धरणार नाही आहे? मग असे जर सगळे वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असेल तर तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचं कटलेट. त्याला कटलेट पण तुम्ही म्हणू शकता, नगेट पण म्हणू शकता. चला, आपल्याला हे कटलेट किंवा नगेट बनवण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आणि 1 वाटी साबुदाण्याला हे 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. आणि 4, तुम्हाला ते तुमच्या तिखटाप्रमाणे हे 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत. पण मी हे मिक्सरमधनं याचा ठेचा बनवून घेणार आहे. आणि हे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी शेंगदाण्याचं कूट आहे. हे कूट तुम्हाला कूट आणि ह्याच्या चवीनुसार आपल्याला सेंधव मीठ घालायचे, उपवासाचं मीठ घालायचंय. हे आहे साहित्य. आणि तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. तर चला, आपण पहिला साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता आपल्याला साबुदाणा मिक्सरमधनं असा रवा, 0 नंबरचा रवा कसा असतो तसा आपल्याला हा साबुदाणा मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे. आणि आता आपण बघा, साबुदाणा आपला वाटून झालेला आहे. आणि तो असं त्याचं टेक्स्चर पण असं 0 नंबरच्या रव्यासारखं झालेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला हे जे 4 मिरच्या घेतल्या होत्या मी, त्याचे तुकडे केले होते, पण त्याचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये टाकून, म्हणजे बारीक वाटून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मी 3 बटाटे मध्यम आकाराचे कुकरमध्ये उकडून आणि स्मॅश करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धे वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. माझे थोडे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी येते, पण तुम्ही अर्धे वाटी घालू शकता. तर आपल्याला हे शेंगदाणे तुम्हाला जास्त बारीक करायचे नाही. बघा, ते जाडसर, त्याचं टेक्स्चर बघा कसं दिसतंय, असं जाड दिसतंय की नाही? असं जाडसर टेक्स्चर असलं पाहिजे. म्हणजे ते खाताना असे दाताखाली असे चांगले लागतात असे आल्यानंतर, जेव्हा आपण खातो तेव्हा. आणि अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये. आता आपण तो मिरची वाटलेली याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि मीठ हे आपल्याला उपवासाचंच वापरायचं आहे. संपूर्ण नवरात्रामध्ये नेहमी तुम्ही उपवासाचं मीठ घरामध्ये आणून ठेवा. कधीही उपवासाचंच मीठ वापरायचं आहे. आता तुम्हाला हे सगळं, तुम्हाला जेवढं म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ वापरायचं आहे. कोणाला जास्त लागतं, कोणाला कमी लागतं, तर त्या पद्धतीने वापरायचं आहे. मला परफेक्ट लागतं. अशा प्रकारे हे मिश्रण तुम्हाला संपूर्ण एकजीव करायचं आहे. म्हणजे बटाटे, साबुदाण्याचा आटा, शेंगदाण्याचं कूट, मिरची, मीठ असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे. एकजीव झालं तरच म्हणजे असं ते त्याला चव पण, टेस्ट पण येणार आहे. आणि जेवढं आटा तुम्ही चांगला मळचाल तेवढं त्या पिठाला बाइंडिंग चांगलं येणार आहे. आणि त्याचे कटलेट म्हणा किंवा नगेट्स म्हणा, हे अगदी चांगले होणार आहेत. तर त्याच्यामुळं आता बघा, मी हे मळत आहे आटा. आणि सुरुवातीला ते लगेच एकजीव होत नाही आहे, पण हळूहळू जसं हे मळू आपण तसं ते पीठला बाइंडिंग येतं आणि एकजीव असा गोळा होतो. थोडंसं मळायला त्रास होतोच, पण मळताना असं घाई करायची नाही आहे.
व्यवस्थित मळायचं आणि एकजीव करायचं, म्हणजे सगळं मिश्रण एकजीव होतं आणि अशा प्रकारे आपला आटा तयार होत आहे. कटलेटचं आटा तयार होत आहे. आणि ही कुठलीही रेसिपी करताना घाई करायची नाही. आता बघा कसा गोळा तयार झाला आहे. सुरुवातीला कसा होता, नंतर कसा होता. ते हाताला लावण्यासाठी तुम्ही तेल घेऊ शकता, तूप घेऊ शकता. आता मी ह्याचे कटलेट तयार करून घेणार आहे. आता मी हाताला तूप लावलेलं आहे. आता तुम्हाला जसा आकार पाहिजे, कुणाला चपटा आवडतो, कुणाला गोल आवडतो, तर मला कटलेटचा लंबोलता आकार आवडतो, म्हणून मी लंबोलत्या आकाराचे कटलेट करायला घेत आहे. उलटं हे करायला थोडं वेळ लागतो, बाकीचे आकार तर पडदिसणे होतात. पण चला, मला अशा प्रकारे दिसायला ते छान दिसतात, म्हणून मला अशा प्रकारचे मी आता सगळे कटलेट करून घेणार आहे. बघा, ते करायला पण असं मुटक्यासारखे दाबायचे आणि नंतर मग त्याला असं हातामध्ये असे हे करून त्याला शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळे नगेट किंवा कटलेट करून घेणार आहेत. ह्याला कोण नगेट्स म्हणतं, कोण कटलेट म्हणतं, पण आपल्याकडे ज्यादा तर कटलेटच म्हणजे म्हणतात. बघा अशा प्रकारे दिसायला पण ते किती सुंदर दिसते आणि त्याचं असं कलर कॉम्बिनेशन, बटाटा, शेंगदाण्यावर ते हिरवी मिरची, असं दिसायला खूप छान वाटतं. अशा प्रकारे आपले सगळे कटलेट तयार झालेले आहेत. आता आपल्याला तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे. आता कढई मी गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मिडियम गॅसवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्त हाय गॅसवरती पण नाही गरम करायचं, मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल गरम झाले का नाही एकदा थोडंसं आपण समजतं आपल्याला, हात असं हलकंसं वरच्या साईडला धरल्यानंतर गरम झाले का नाही त्याला. अशा प्रकारे आता आपल्याला त्यात कटलेट सोडायचे. कटलेट सोडल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि एका वेळेस जास्त कटलेट सोडायचे नाही आहेत, कारण एका वेळेस असे थोडेसे सोडायचे आहेत, जेणेकरून जेव्हा ते तेलामध्ये गेल्यानंतर फुगतात त्याचा आकार वाढतो, तर तो आकार त्यांना पण जागा फुगण्यासाठी आणि हे करण्यासाठी जागा लागते, तर त्यासाठी आपण थोडे थोडे सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस भाजून घ्यायचे आहे. सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही, नाहीतर ते तुटू शकतात. 1-2-3 मिनटं सेट होऊन देण्यासाठी द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याला पलटी मारायची आहे. पलटी मारताना एक करून पलटी मारायची आहे. एकदम सगळे उचलायला जायचं नाही आहे. जसा हा एक करून पलटी मारायचं आहे. ते कारण त्याचा शेप हे नसल्यामुळे ते लवकर पलटी होत नाही आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला चांगले खरपूस आणि गोल्डन, थोडासा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत, म्हणजे कोणी ब्राऊन म्हणतं, कोणी गोल्डन म्हणतं, येईपर्यंत तुम्हाला दोन्ही बाजूने असे चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत. आणि हे कटलेट कमी गॅसवरतीच तळायचे आहेत. आणि जेव्हा कटलेट तळून झाल्यानंतर तुम्ही अजून आपल्या कटलेटला रंग आलेला नाही आणि त्याला कटलेटला रंग येऊन द्यायचा आहे. आणि रंग आल्यानंतरच हे कटलेट आपल्याला काढायचे आहेत. आणि अशा बघा आता कसा कलर आलेला कटलेटला. आणि कटलेट जेव्हा काढचाल तेव्हा तुम्हाला गॅस फुल करायचा आहे. गॅस फुल केल्यानंतर त्याच्यामध्ये तेल कमी येतं, नंतर गॅस कमी करायचा आहे. बघा कसा कलर आलेला आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट आणि कुरकुरीत क्रंची आपले उपासाचे कटलेट तयार झालेले आहेत. आणि अशाच किचनची रेसिपी तुम्ही पाहत राहा आणि तुम्ही पण म्हणजे असं तुम्ही सुद्धा गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवरतीच तुम्हाला कटलेट त्या पद्धतीने केले तर योग्य होती, चुकणार नाही. अशाच किचनची रेसिपी पाहत राहा आणि याला कटलेट बघा कसे छान दिसतात. याला सबस्क्राईब केल्याशिवाय
राहू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटू, नवीन रेसिपी घेऊ. चला तर बाय.